आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत. सर, एबीपी माझामध्ये स्वागत. नमस्कार. काल विधानसभेत खरं तर फडणवीस सरांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर केली की तुम्हाला इकडे यायला स्कोप आहे. काय म्हणाल, हे सूचक वाटतं तुम्हाला? हे फडणवीसजी खरं बोलले की आता तिकडे काय स्कोप राहिला आहे. इकडे मनसेची हाक देतात, तेही लांब पळतात. दुसरीकडे काँग्रेसमधले काही आमदार म्हणतात की आम्ही यांच्यासोबत लढत नाही. त्याच्यामुळे देवेंद्रजीने आवाज दिलेली ऑफर बरोबर आहे. पण असं होऊ शकतं? राजकारणात काय अशक्य आहे? राजकारणात काही होऊ शकतं. आज खरं तर उद्धव ठाकरे विधानसभेत खूप आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री हे उत्तर देत नाही, आमच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर देत नाही असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना नाव न घेता गद्दार, ऐसान फरोश व नमक हराम असं म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट तर एकनाथ शिंदेसाहेब हे गद्दारी हे खुद्दार आहेत. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष हा वळवून त्यांनी त्यांची खुद्दारी साबित केलेली आहे. राहिला ऐसान फरामोश आणि नमक हरामी, तर ही आदित्य आणि त्याच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी केलेली आहे. हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार पायमळले तोडून काँग्रेसचा हात धरून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात तमाम हिंदुत्वाची नमक हरामी केलेली आहे, ऐसान फरामोशी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना नाव ठेवण्याचा अधिकार नाही आहे. आणि तसंही विधानभवनामध्ये एखाद्या DCM किंवा मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांची उत्तरं देण्याचे अधिकार हे पॉवर डेलिगेट मंत्र्यांना केलेले असतात. ते उत्तर ते देतात, म्हणून त्यांनीच प्रत्येक विषयात उत्तर दिलं पाहिजे असं काही आपल्या विधानसभेच्या कायद्यामध्ये नाही आहे. परवा विरोधी पक्षाने आणि विशेष करून मनसेच्या काही नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर एक आंदोलन केलं. त्यात तुमच्या विरोधात चड्डी बनियन गँगवर कारवाई करा अशी घोषणाबाजी आणि तुमचा फोटोसुद्धा त्या बॅनरमध्ये वापरण्यात आला. विधानसभेच्या पायऱ्यावर मला वाटतं मनसेचं कोण नव्हतं, कारण मनसेचा कोणी आमदार नाही आहे. जे होते तो विजय वडेट्टीवार, अनिल परब, आदित्य वगैरे सगळी मंडळी होती. आता किती दिवस हे चड्डी बनियन हे लोक चालवणार आहेत. आता पहिली गोष्ट, आम्ही गाव खेडेकडची माणसं, आम्ही रात्री जेवताना बनेनवर आणि टावेलवरच जेवतो. सकाळचा नाश्ता आम्ही टावेलवर आणि बनेलवरच करतो. आणि ते काय आमची संस्कृती, आम्हाला त्याचं काय वाईट वाटत नाही. आणि चड्डी बनियन गँग म्हणायला आम्ही काही रस्त्याने काही मोकाट नाही सुटलो, आमच्या रूममधून खालीच गेलो. ते काही फार मोठा विषय नाही आहे. आणि आम्हाला नाव ठेवणार तो अनिल परब, मी त्याच्या घरी गेलो होतो एक दिवस मंत्री असताना. तो पण कपडे काढून बसलेला होता टावेलवर आणि बसलेला असून तो नाश्ता करत होता. मी पण त्याच्यासमोर बसलो. मी त्याला निरखून पाहिलं तर त्याच्या अंगावरची वडाली केसं पण मला एक मिनटाकरता वाटलं झाला माणूसी की रानडुक्कर आहे. एवढे तर विद्रूप आम्ही नाही आहे. आणि म्हणून विरोधी पक्षांनी अख्खा विधानसभेचं अधिवेशन चड्डी बनेन. अरे तुम्हाला काही बाकी प्रश्न आहे की नाही? शेतकऱ्यांचे काही मराठी प्रश्न आहे की नाही? काही बाकी विषयात तुम्हाला बोलायचे चान्स नाही का? एक मामूली एखाद्या माणसाला थोडासा सबक काय शिकवला, अख्खा पुऱ्या विधानसभेचा वेळ त्याच विषय करता का मुला? काही तर या विरोधी पक्षाला लाज शरम वाटायला पाहिजे की आम्ही आमचं धर्म काय, आमचं कर्तव्य काय, आम्ही विरोधी पक्षामधून महाराष्ट्रात सदनात काय काम केलं पाहिजे. उठसूट बुक्की, उठसूट ते काय टावेल बनेन, हां आम्ही तसेच राहणार लोक खेड्यापाड्यात. आमचं राहणंच तसं आहे. आम्ही का तुमच्यासारखे रात्रीचे नाईट शूट कपडे घालून झोपत नाही, आम्ही का त्याच्यावर जेवत नाही. तुम्ही आमदार निवास कॅन्टीनमध्ये तक्रार केली, मॅनेजरला मारहाण पण केली आणि त्यानंतर आता परत कॅन्टीन सुरू झाली. कशी व्यवस्था असणार आहे तिकडे? एकदम फाईन व्यवस्था. तिथेच नाही, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल साफ झाल्या. सगळ्या ठिकाणी FDC लोक गेले आणि एका हॉटेलचा परिणाम महाराष्ट्रभर चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाला. मला मान्य आहे की ती कृती माझी चुकीची होती, पण तरी त्याच्यामुळे फायदा झालेला आहे. राहिली कॅन्टीन सुरू, तर ती परत आता अधिवेशनानंतर बंद होईल, कारण तिचा कालावधी संपलेला आहे. त्याचं मटेरियल खूप पडलेलं होतं, म्हणून कोर्टाने त्याला अधिवेशन संपेपर्यंत परवानगी दिली. पण पुढच्या काळामध्ये तुम्हाला हे सगळे बदललेलं दिसेल. काल विरोधी पक्षनेते म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप समारंभानंतर फोटो सेशन झालं. त्या फोटो सेशन नंतर संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मांडीवर घेऊन बसायला पाहिजे होतं. आता त्या संजय राऊत, खरं म्हणजे मी त्याला जे शब्द वापरले ते शब्द वापरताना परत मला लाज वाटते. एकनाथ शिंदे साहेबांनी 60 आमदार निवडून आले आणि किती खासदार आणले. महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये 1 नंबरमध्ये आहोत. आता एकनाथ शिंदे साहेबांची तुलना उद्धव ठाकरेसोबत होऊ शकत नाही. 16 आमदार थांबलेत, ते 16 आमदार थांबलेत आणि भविष्य पुढचं काही दिसत नाही आहे. आमची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणारी शिवसेना हे येणाऱ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. त्याच्यामुळे कोणी कुठं बसावं ही जनता आम्हाला बसवली आणि जनतेने त्यांना मराठी मुख्यमंत्री पदावर बसवलं. कोणाच्या दळभद्रा मांडीवर बसण्याची त्यांना गरज नाही आहे.
ठाकरे बंधू हे एकत्र आलेत, एका कार्यक्रमासाठी एकत्र आले, मात्र त्यांची राजकीय युती अद्यापही तळ्यात मळ्यात आहे. राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आमची युती फक्त ही एका मुद्द्यापुरती होती आणि तो मुद्दा संपलेला आहे, तो विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे अजून त्या दोन्ही पक्षामध्ये पुढे भविष्यात काय होईल हे दोन्ही कोणी सांगू शकत नाही. तर नक्कीच हे होते आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.